यानंतर कांबळे सर, आपण एक 5 मिनिटाचं मनोगत व्यक्त करा सर. वेळेचं काम आहे सर, जरा कृपा करून. काल अचानक मला एक फोन आला. तो फोन नंबर बघितल्यावर तो मला नंबर अनोळखी वाटला. बऱ्याच वेळा काय होतं आहे, फोनवरती त्याच मॅसेज किंवा त्याच असे नंबर येतात. मी तो घेतला नाही. मग माझ्या बाजूला एक मुलगी बसली होती. नंबर कोणाचा आहे तो बघायचा गेलो. असं ते म्हटलं बघूया नंतर. आणि 5 मिनिटांनी तो नंबर घेतला आणि रिटर्न कॉल केला. रिटर्न कॉल केल्यानंतर मला त्या फोनवरनं महापुरे, अरुण महापुरे बोलत होते. आणि त्यांनी मला निमंत्रण दिलं की सर, उद्या गेट टुगेदरचा कार्यक्रम 87-88 बॅचचा होणार आहे आणि तुम्ही येणार आहात असे गृहीत करून आम्ही कार्यक्रम आयोजित करतो आहोत. ते ऐकल्यानंतर मी शाळेच्या विश्वामध्येच गेलो. ते वाक्य ऐकल्यानंतर मी शाळेच्या विश्वात गेलो. आणि खरोखर सांगायचं म्हटलं तर मला असं वाटलं की मी आत्ता माझ्या शाळेतच आहे आणि माझे विद्यार्थी माझ्या समोर बसलेले आहेत. तर मग ती बाजूला बसलेली मुलगी म्हणाली, तुम्ही एवढं गंभीर का झालं हो? अरे बाळ, म्हटलं तू अजून लहान आहेस. तुझं वय म्हटलं 12 वर्षाचं आहे. आणि ज्याने मला फोन केला आहे त्यांचं वय म्हटलं 50-52 वर्षाचं आहे. म्हणजे अहो म्हटलं ते माझे विद्यार्थी आहेत. काय सांगताय काका, एवढे मोठे तुमचे विद्यार्थी असतात होय? 52 वर्षाचे विद्यार्थी आहेत. मी त्यावेळेला त्यांना, त्या मुलीला समजावलं, बाळ, शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. शिक्षण हे अनमोल आहे. शिक्षण हे मार्गदर्शक आहे. शिक्षण हे जीवन आहे. घ्याल तसं, तुम्ही जसं घ्याल तसं ते तुम्हाला देत राहील. त्याचा आनंद प्रत्येकानं उपभोगला पाहिजे. आणि म्हटलेलं मग अशी माझ्या आधीची वक्ते बोलून गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या वडिलांनी मार्गदर्शन दिलं, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आणि हे खरोखर आहे. शिक्षण हे अनमोल आहे. शिक्षणच आपलं जीवन घडवत असतं. आपण जर व्यवस्थितपणे त्या शिक्षणाचा लाभ घेतला तर आपण जीवनामध्ये कधीही अयशस्वी होणार नाही. आणि हे शिक्षण कोणत्या ठिकाणी मिळतं? तर शिक्षण मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे शाळा. आणि ही मी अजूनही म्हणतो, ही माझी शाळा आहे जशी तुमची शाळा आहे. या शाळेमध्ये आपण त्यावेळेला जो आनंद उपभोगला तो आनंद तुम्ही आजही घेतला आहात. याबद्दल मलाही धन्यवाद वाटलं, तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि अशा गोष्टी नेहमीप्रमाणे घडत राहाव्यात. आणि प्रत्येकानं एकमेकाचं मनोगत एकमेकाला सांगत राहावं. कधी आपण एकमेकाशी भेटलो तर हितवूच करावं. मगाशी किंवा दर्शनकर सर म्हणले किंवा त्याच्या आधीचे वक्ते बोलले, आनंद वाटा. तर खरोखर आनंद वाटला गेला पाहिजे आणि आपण एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. या शाळेमध्ये मी 1983ला रुजू झालो. 1983 पासून 1994पर्यंत मी या शाळेमध्ये काम केलं. जवळजवळ मला वाटतं या गावामध्ये, कोडोलीमध्ये त्यावेळेचे सगळे पालक मला ओळखत होते. माझ्या घरी पण येत होते. मी बनसोडे साहेबांच्या घरात राहत होतो, इथं देखील भेटायला येत होते. काही मुलांच्या व्यथा गाथा आता सांगणं काय योग्य वाटत नाही मला. त्यावेळेची परिस्थिती अशी होती, त्या परिस्थितीला जाणून बुजून मी विद्यार्थ्यांना मारत होतो. माझ्या आल्या मला एक विद्यार्थी मला म्हटला, सर अजून माझ्या पाठीवरती वळ उठलेला आहे, तुम्ही एवढं मला मारलं आहे. तर आता मला तुम्हाला सांगू इच्छितं की मी ज्या शाळेत शिकत होतो त्या ठिकाणी माझे 2 प्रिय शिक्षक होते. त्यांचं नाव कांबळे होतं. ते होते कर्नाटकचे. अहो ते इतके मारायचे. मी त्यावेळेला त्या वर्गामधला 2 नंबरचा विद्यार्थी होतो. एक शशिकांत लोखंडे म्हणून होता, तो 100 पैकी 100 गुण देणार. त्याच्यातनी माझा त्रास असायचा. पहिल्या परीक्षेत त्यानं 100 काढले की मी 99वर असायचा. दुसऱ्या परीक्षेला तो 99वर असला मी 100ला असायचा. आमच्या दोघांत त्रास होता. आणि असं असताना देखील शाळेत गेल्यावर ते कांबळे गुरुजी मला 5 मिनिटं लेट झाले म्हणायचे, ये हात पुढं कर, हात असा नव्हे असा असा हात द्यायचा आणि इकडं तोंड करायचं, रोळ इथं बसायचं. मार खायचा, मार झालं, सगळं झालं. त्यावेळेला मला वर्गाचा प्रमोटर म्हणून केलेलं होतं. मग मी गुरुजींना एक दिवशी विचारलं
म्हटलं तुम्ही मला का मारता, माझं काय चुकलेलं आहे, अभ्यास तर पूर्ण आहे, कारण हे काय तू लेट आलास. अहो लेट आला म्हणून एवढा मार, अजून मारणार तू, मारा. नंतर मला काय त्याने एक वाक्य वापरलं ते खरोखर सर्वांसाठी उपयुक्त आहे. ते म्हणले तू माझा विद्यार्थी आहेस, अरे तू माझ्या जातीचा आहेस, आणि जातीचा असल्यामुळं मागं पडू नये म्हणून मी तुला मारतो. सगळ्याच्या पुढं तू गेला पाहिजे म्हणून तुला मारतो. याचा अर्थ असा की तू चांगला अभ्यास केला पाहिजे. मला काय म्हणायचं आहे, खालच्या समाजातल्या विद्यार्थ्यांनी, मुलांनी, सर्वांनी एकजुटीनं आणि प्रामाणिकपणे राहून एकमेकाला मदत करून शिक्षणाचा लाभ घेतला तर या जीवनामध्ये आपण खरोखर यशस्वी होऊ, चांगला आनंद प्राप्त होईल. तुम्ही मला या ठिकाणी खरोखर बोलवलं तर मला खूप आनंद झाला. आज हे सगळे विद्यार्थी आमच्या नजरेसमोर आले. आता मला आल्यानं बऱ्याच जण विद्यार्थी म्हणतात त्या सर मला ओळखलात का, मला ओळखलात का. मी सांगितलं की तुम्हाला ओळखलेलं नाही, तुम्हाला ओळख करून द्या, कारण तुम्ही मला ओळखू शकताय. कारण आमचा चेहरा बदललेला नसतो, पण मुलांचा चेहरा 8-10 वर्षा म्हणजे 10वीपर्यंत वेगळा असतो, नंतर तो वेगळा चेहरा होतो आणि आपण त्याला ओळखू शकत नाही. मग या ठिकाणी घेण्यासारखं भरपूर आहे, देण्यासारखं भरपूर आहे. या ठिकाणी काही विद्यार्थिनींनी इथं येऊन आपलं मन व्यक्त केलं किंवा एकमेकांना मार्गदर्शन केलं. असेच तुम्ही जीवनामध्ये सर्वांनी एकत्र राहावं, एकमेकांना भेटत राहा, एकमेकांना मदत करा. शाळेची आठवण ठेवा, शिक्षकाची आठवण ठेवा, आणि शिक्षकाची आठवण ठेवलात त्याबद्दल मला तुम्हाला सर्वांना धन्यवाद द्यायचा आहे. वेळेअभावी मी माझं इथं भाषण थांबवतो. आभारी, थँक्यू सर. कांबळे सर तुमचं आपलं खूप खूप आभार. आपण कर्नाटक मला वाटते कोगनळीपासून आलं आहे. सरांचं गाव कोगनळी आहे कर्नाटक. तिकडून सरांनी एका फोनमध्येच आम्हाला सांगितलं की हो मी येतो आहे, आणि पहिलं आमंत्रण सरांनी स्वीकारलं. मी आपले विद्यमान आमचे मुख्याध्यापक सचिन बिडकर सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. बिडकर सर. मुख्याध्यापक म्हणून आज मी तुमच्यासमोर उभा असलो तरी एक तुमचा लहान भाऊ, कारण प्रतिभाताईनं मला माझी ओळख करून देताना त्यांनी सांगितले की माझ्या लहान भावाच्या वर्गात असणारा मी. आदरणीय सर्व शिक्षकगण, आमचे मार्गदर्शक जी काळे सर, त्याचप्रमाणे आमचे प्रिय आप्पा आणि माझे सर्व मोठे भाऊ आणि माझ्या बहिणी. आज खरं म्हणजे शाळेमध्ये एक वेगळा सोहळा अनुभवायला मिळत आहे. मला दोघा-तिघांचे फोन आले, सर शाळेमध्ये काय आहे, काय कुणाचं लग्न काय करायला लागलं आहे काय. कारण बहुतांशी मी आल्यापासून शाळेमध्ये कुठलेच कार्यक्रम बाहेरचे घेत नाही. म्हणजे कुणाचं काय जावळ असतं, कुठली प्रार्थना असते, काय असते, यासाठी मी शाळेचा हॉल द्यायचं बंद केलं. आणि त्यामुळं बरेच जण शाळेचा हॉल आम्हाला मिळाला नाही आमच्या कार्यक्रमासाठी म्हणून नाराज असतात. आणि आज चांगली गाणी कराओकेमध्ये गाणी म्हणताना ऐकायला मिळायला लागलेली आहे. फेटे घातलेली काही लोक बाहेर दिसायला लागलेली आहेत. आणि हे सगळं वातावरण बघून मला 2-3 जणांचे फोन आलेत की सर काय शाळेमध्ये कसला कार्यक्रम ठेवला आहे. तर खरं म्हणजे आज एक वेगळं स्वरूप तुम्ही शाळेला दिलेलं आहे. खूप सुंदर, प्रत्येकजण चांगली कपडे घालून आलेले आहेत, नटून आलेले आहेत, दिसायला एकदम जंटलमॅनसारखे सगळे दिसत आहेत. पण स्वतःकडेच नाही लक्ष दिलं तुम्ही, तर तुम्ही तुमच्या शाळेला नटवलेलं आहे, ह्याचा मला खूप मान वाटतो. मी सकाळी आलो, आमचे मोठे बंधू भाऊ मार्गदर्शक अमोल चोपडे हे माझ्याकडे 15 दिवसापासून त्यांनी सांगितले की सर आमच्या बॅचचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. आणि खरोखर एक तुम्हाला शाळेमध्ये काय करायला पाहिजे, शाळेमध्ये कोणकोणत्या उणीवा आहेत, शाळेमध्ये हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे हे कोण बोलणार. आणि शक्यतो आपण 10वी झाल्यानंतर क्वचितच काहीतरी आपलं कागदपत्र पाहिजे असेल, कुठं कोणाकडे पाहिजे असेल तरच आपला शाळेचा संबंध येतो. पण माझी तर इच्छा आहे की आपण सर्वांनी म्हणजे आतापर्यंत इतक्या बॅचेस होऊन गेलेल्या आहेत, त्या प्रत्येक बॅचेसनी गेट टुगेदरचा कार्यक्रम करावा. जवळजवळ 36 वर्षानंतर तुम्ही सर्वजण एकत्र आलेला आहात. आणि खरोखर एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात उशिरा होत असते, पण ती जबरदस्त होत असते, याचा प्रत्यय मला तुमच्याकडे बघितला. कारण मी आलो सकाळी बघितलं तर सुंदर अशी मोठीच्या मोठी रांगोळी काढली
मला वाटते हार्वर्ड मेमोरियल हायस्कूलच्या इतिहासातली पहिली एवढी मोठी रांगोळी. सुंदर असं समोर डेकोरेशन केलेलं आहे. अमोलला मला म्हणाला आत्ताच चला सर तुम्ही आज बघतोय तर काय रिसेप्शनच, जसं काय जणू काय रिसेप्शन हॉलमध्ये डेकोरेशन केलं असतं तसं डेकोरेशन. आणि पाठीमागचा फोटो बघितल्यानंतर तर मी एकदम भारावून, कारण 38 वर्षानंतरचा 38 ना 36 वर्षांपूर्वीचा फोटो तुमच्याकडे अजून आहे. हा फार मोठा ठेवा आहे. आणि हा ठेवा अरुण दादांनी जपून ठेवला होता. मी सकाळी विचारलं हा फोटो कोणाकडे मिळाला तुम्हाला, तर ते म्हणाले ते माझ्याकडे फोटो होता. आणि आता बहुतांश मला वाटते बरेच चेहरे बदललेले आहेत आणि मला तरी असं काही कोण ओळखलं नाही. मी आता बघितलं तर एकदम एकच दिसतात तिथे आहे ना. सरस्वतीकर सरांच्या बाजूला जे बसलेले आहेत ते विडी कॉम्प्युटर आहेत ना, ते बाजूचे सपकाळ सरांच्या इकडं आहे ना. हां, बरेच आपले हे जे शिक्षक आहेत या शिक्षकांना आपण ओळखू शकतोय. पाठीमागच्या लाईनमधली मला काही ओळखलं नाही काय. तर अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती त्यावेळेस. आमचे मित्र पास्टर प्रकाश भोसले सर यांनी सांगितलं आपले लहानपणीचा किस्सा, काय परिस्थिती होती त्यावेळेस. प्रतिभाताईने तर आमच्या डोळ्यात पाणी आणलं, कारण तिची परिस्थिती काय माझी परिस्थिती सेमच होती. बाप नसल्याचं दुःख काय असतं ते ज्याला बाप नाही त्यालाच कळतं. आणि तो प्रत्येकाच्यात आपला बाप शोधत असतो. शाळेतल्या शिक्षकांनी आपणास खूप प्रेम दिले. ज्यांची आई नाही त्यांची आई होण्याचा प्रयत्न केला, ज्यांचा बाप नाही त्यांचा बाप होण्याचा प्रयत्न आपल्या शाळेतील शिक्षकांनी केला. आणि खरोखर मी यासाठी या शाळेचा प्रमुख म्हणून मला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो की असा माझी विद्यार्थी कोणीही भेटत नाही की या शाळेचे शिक्षक खराब आहेत म्हणून सांगणार. तर प्रत्येकजण आमच्या शाळेत झालेल्या शिक्षकांच्याबद्दल कौतुकाचे शब्द काढतो आणि हा खरोखर मला शाळेचा मुख्याध्यापक म्हणून अभिमान वाटतो. परिस्थिती आमची सोच होती. कोणाची चांगली ठराविक एखादा विद्यार्थी असेल म्हणजे हाताच्या बोटावर मोजायला अशा विद्यार्थ्याची परिस्थिती बरी असेल, पण 90% तरी विद्यार्थी सगळे परीक्षा परिस्थितीचे. परंतु आमच्यात देण्याची वृत्ती होती. चित्रा मॅडमने सांगितलं की एक भाकरी असली तर सगळ्यांना इकडे यात हे जरा खा. कधी कधी मी तर दुपारचा जेवायला जात नव्हतो. विजी काळेचं कुठायचं बघायचं नाही, हळूच बसून आणि विक्रांत आणि महेशच्या ताटात बसून खायचं. अशी आमची सगळ्यांची परिस्थिती होती. देवबाप्पांना आज आमची परिस्थिती बदललेली आहे आणि ह्याला कुठंतरी कारणीभूत आपली शाळा आहे आणि ह्याचं भान आपण सर्वांनी ठेवलेलं आहे. याबद्दलही मी परमेश्वरांना धन्यवाद देतो की परमेश्वरानं असे चांगले विद्यार्थी आमच्या या शाळेला दिलेले आहेत. खरोखर तुम्ही सर्वांनी आज कार्यक्रम खूप सुंदर केलेला आहे. कार्यक्रमाचं नियोजन करणारे जे नियोजन आयोजक आहेत त्यांचं मी विशेष कौतुक करतो, कारण 38 वर्षानंतर कोण कुठं आहे. प्रत्येकजण आपल्या संसारामध्ये व्यस्त आहे, आपल्या कामामध्ये व्यस्त आहे आणि इतका वेळ काढून या सगळ्या लोकांशी कॉन्टॅक्ट करणं, त्यांना एकत्र आणणं आणि या कार्यक्रमाचं आयोजन करणं आणि सगळं नीटनेटकं व्यवस्थापन करणं हे खरोखर म्हणजे खूप कष्टदायक काम आहे. पण ज्यांनी या आयोजनाचं काम केलं त्यांचं मी तर म्हणजे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करू इच्छितो. कोण आहे आयोजक कोणते? आयोजक जॉन. मी या ठिकाणी आलो आणि मुख्याध्यापक झाला आणि मग सरांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ माझ्या हातात एक पाकिट ठेवलं आणि सचिन ही भिंत तेवढी सुरू कर. कुणीतरी सुरुवात केली म्हणून आज तुमच्यासमोर मोठं काम दिसत आहे. तर आज तुम्ही ही सुरुवात केलेली आहे. तुमच्याकडून कोणतरी इन्स्पायरेशन घेईल आणि पुढची बॅचसुद्धा गेट टुगेदर करेल. ह्याला जरासं न्यूजपेपरमध्ये जरा पब्लिश करा
तुमच्या ओळखीचे कोण रिपोर्टर असतील तर त्यांना हे जरा रिपोर्ट करा आणि म्हणजे पेपरमध्ये येऊन दे. 38 वर्षानंतर एखादी बॅच जर एकत्र येते ही खरं म्हणजे खूप मोठी बाब आहे. सर्वांचं मी या ठिकाणी शाळेच्या वतीनं बुके देऊन सत्कार करतो. म्हणजे असं नाही की एकाचाच केला असं नको. तर खूप सुंदर. मी तर भारावून गेलो. अतिशय नीटनेटकं तुमचं नियोजन आहे आणि सगळेजण काम करताना दिसत आहे. सगळे असं नाही की मी एकटा बसलोय आणि बाकीचे काय करतात किंवा एक करायला लागलाय आणि बाकीचे बसलेत असं दिसत नाही. तुमच्यातली ही युनिटी, तुमच्यातलं हे प्रेम, तुमच्यातली ही आपुलकी, या सर्व गोष्टीमुळं कदाचित मनुष्य हा आयुष्यभर शिकत असतो. यातून आम्हालाही काहीतरी घेण्यासारखं आहे. हां, आणि 1987 बॅच ही खरं म्हणजे आमच्या आगावर खरं तुम्हाला सांग. कारण अमोल चोपडे आमचे मित्र, काय विक्रांत, महेश हे माझे वर्ग मित्र आणि त्यामुळं प्रतिभाताई, आमचे बाळूबाई म्हणजे बाळू शिंदे आमचा मित्र आणि त्याची बहीण बाळूबाई. काय अंजनानं तर मला लहानपणी बोट धरून शाळेला घेऊन आले आणि अंजनाताईचा आम्ही बोट धरून आम्ही यायचो. तर ह्या सगळे आयडॉल आहेत तुम्ही. म्हणजे आमचे शेखर होता, संदीप मोरे, बरेच वर्षानंतर बघितले. काय परदेशात त्या काळात आम्हाला माणूस म्हटल्यानंतर बरं वाटायचं, वेगळं प्रेस्टिज असायचं. तर ते खरं आहे की देव बाबांना आम्हाला आमच्यासाठी मुळात कृत्य केलेले आहेत, त्यामुळे आम्हाला आनंद झालेला आहे. असं स्तोत्र करता आपल्यावर स्तोत्रामध्ये खरंच परमेश्वरांना आमच्यासाठी मुळात कृत्य केलेले आहे. आणि देव बाबांना मला तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या कामाच्या ठिकाणी आवड केलेलं आहे. आणि इथून पुढे परमेश्वर तुम्हाला आणखी भरभराट देऊ, तुमचं उत्कर्ष करू, तुम्हाला आकाश कपाटे उघडून होणार नाही तर आशीर्वाद देऊ अशी सदिच्छा मी व्यक्त करतो. शाळेचा मुख्याध्यापक म्हणून काहीतरी अपेक्षा असणार. आणि प्रकाश भोसले सर म्हणाले की तुम्ही हेडमास्टरांशी चर्चा करा आणि मग शाळेला काय गरज आहे ते बघा. आई तरुण असते, मूल लहान असतं. आई पळून पळून मुलांसाठी करत असते, त्याला लागेल त्या गोष्टी पुरवत असते. पण हळूहळू मूल मोठं होतं, आई म्हातारी होत जाते. मूल दिसायला सुंदर होत जातं, आई कृश होत जाते. तशी काही अवस्था आज आमच्या शाळेची झाली. आज आपली शाळा म्हातारी झाली. परिस्थितीमुळे झालेली आहे, आजूबाजूच्या वातावरणामुळे झालेले आहे. पण मी कधी कधी असं पाहतो की मुलांच्या लग्नामध्ये आई ओळखत नाही, कारण आईला इतका चांगला मेकअप केलेला असतो की आई मुलीसारखी दिसत. कारण ती मुलं आपल्या आईला म्हणतात की आई आज तू तुझ्याकडे लक्ष दे, तू आज चांगली नट. तशी काही अवस्था आज तुम्ही केली त्या शाळेची. तर आज आमची शाळा म्हातारी जरी झाली असली तरी तिचा जो मूल लहान असतानाचं जो जे प्रेम होतं ते आता मूल मोठं झालेलं आहे, 52 वर्षाचं झालेलं आहे, तरी तेवढंच प्रेम ती तिच्यावर करते. आणि आज तुमची जबाबदारी आहे की तुम्ही शाळेकडे लक्ष द्या. आज आपल्याकडे फॉरेन करन्सी बंद झालेली आहे, हॉस्टेलला कोणत्याही प्रकारची मदत येत नाही. आमचा इथला स्टाफ तो कॉन्ट्रीब्युशन दर महिन्याला काढतो आणि हॉस्टेलच्या जवळजवळ 42 मुलांचा खर्च आमचा स्टाफ स्वतः भागवतो. कुठंतरी मिशनरीने दिलेलं ओझं आमच्या मनावरती आहे आणि हे संस्था टिकवली पाहिजे.
की तिचं अस्तित्व आपण अबाधित राखलं पाहिजे. हा एक उदात्त हेतू इथल्या स्टाफनं घेतलेला आहे आणि 42 मुलांना सांभाळण्याचं काम इथला स्टाफ करत आहे. तर मी आपणा सर्वांना विनंती करतो, आज परमेश्वरानं खूप दिलेलं आहे आपल्याला सगळ्यांना, भरभरून दिलेलं आहे. आपले प्रकाश भोसले सर म्हणाले की दरवर्षी मी एवढ्या साड्या गरजू लोकांना देतो. खरोखर आहे, चांगली गोष्ट आहे. त्या माऊलीचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही. परंतु इथं जी आपल्याकडे शिकणारी जी मुलं आहेत त्यांची अवस्था ही फार बिकट आहे. काही मुलांना आज सुट्टी पडलेली आहे तरी ती मुलं शाळेत घरी जायला तयार नाहीत, कारण घरात त्यांच्या आईवडील दोघंही नाही. कुठल्या तरी चुलत्यानं मावशीनं त्यांना इथं आणून सोडलेलं आहे आणि ती मुलं आता सुट्टी पडल्यानंतर आपण जाऊन राहायचं कुणाकडे, हा प्रश्न त्या मुलांच्याकडे. अशी काही मुलं आपल्याकडे शाळेमध्ये आपल्या शिकत आहे. तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की परमेश्वरानं आज तुम्हाला खूप दिलेलं आहे, त्यात पूर्ण फुलाची पाकळी हॉस्टेलच्या मुलांसाठी द्या, शाळेसाठी करायला आम्ही तयार आहोत. परमेश्वरानं त्यासाठी आम्हाला बळ दिलेला आहे. परंतु आज गरज अशी आहे की हॉस्टेलच्या मुलांचा 1 महिन्याचा, 2 महिन्याचा, 4 महिन्याचा किंवा महिन्याला काहीतरी आपल्याला देता येईल. एक तेलाचा डबा देता येईल, काहीतरी एवढे धान्य देता येईल. हा एक संकल्प तुम्ही आज या गेट टुगेदरच्या वेळेस करा आणि तीच शाळेला तुम्ही दिलेली उतराई असेल असं मी समजेल. आणि मी आपल्या सगळ्यांची बराच वेळ मी घेतला, कारण जेव्हा मला सांगितलं होतं की सर अगदी कमी वेळेत तर माझ्या मनातल्या भावना व्यक्त करणं हे मला गरजेचं वाटलं आणि म्हणून आपल्या सगळ्यांशी विद्युत साधता आलं. आणि तुम्ही सगळ्यांनी हा जो आम्हाला जो सन्मान दिला, इथं आल्यानंतर वाजवत आणणं, भेटा घालणं, इथं समोर बसून चार स्किपर देणं, या सर्व एक आयडल तुम्ही या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्याबद्दल आयोजकाच्या वतीनं, व्यासपीठावरील सर्वांच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. थँक्यू व्हेरी मच. आभार. थँक्यू सर बिडकर सर. खरंच तुम्ही सुद्धा आमच्या डोळ्यातून एकदा परत दोन आणि शाळेच्या मुलांचा आम्ही इथं एकत्र आहोत. सर याच्यानंतर तुम्ही जे बोललात ते निश्चितच आमच्या काहीतरी शाळेसाठी किंवा हॉस्टेलच्या मुलांसाठी काहीतरी केलं जाईल असं मी तुम्हाला शब्द देतो. त्याच्यानंतर एक विशेष सत्कार आहे. आपल्या जी पाठीमागं आपण बघतोय जी पोस्टर आहे, आम्ही जी मोठे केले, ती पोस्टर फोटो जवळ 36 वर्षापूर्वी अरुण महापुरी आम्ही ग्रुपवर टाकलं. ती ग्रुप फोटो काढलेला तर कोणाचं आहे का, तर कोण काही ते बोलत नव्हतं. शेवटी अरुणने सांगितलं मग असं आहे, आम्ही विशेष सत्कार अरुण महापुरीचा असं घेणार आहे की ते फोटो आहे आणि सारखं सारखं काय बघताय म्हणून कौतिक केली दरवून ठेवला. दरवून ठेवला. नंतर सांगितलं की ग्रुपवर फोटो सापडला पण मिळत नाही म्हटलं. ती फोटो कुठे शोधला त्याचं काय माहीत नाही. घरात शोधून काढल्यावर मिसेसला समजलं की फोटो सापडलाय. ते 8 दिवसावर रजेवर गेलेले आहेत. भावनेपर्यंत आमच्या लहानपणात आम्हाला घेऊन गेला. पाठीमागच्या जवळजवळ शाळेच्या वयात घेऊन गेलं या फोटोमुळं आजपर्यंत. साळंगे सर, पुर्णे सर, कंबाळे सर, रणविशे सर, कागलकर सर, बेडी कांबळे सर, आमच्याकडे आहेत. थँक्यू. येणे चोपडे सर, मोहिते सर, तळसदेकर सर, तळसदेकर सर, तपकाळ सर, आराम सर, देसावळे सर, उज्ज्वल, शशांक. शाळेचे एक नातं चांगलं जोडलेलं, शाळेनं आपल्याला बरेच काही काही दिलेलं आहे. एक आठवण म्हणून एक त्यावेळेला आपण ती प्रिंट घेतली होती. ती कशी काय राहिली म्हणजे एवढे वर्ष, ती माझी स्वतः मला सुद्धा आश्चर्य वाटते या गोष्टीचं. एवढे वर्ष कशी काय टिकली. आणि शेवटच्या क्षणी ज्या वेळेला आपलं गेट टुगेदरचं नियोजन झालं, 1 महिन्याच्या अगोदरच झालं जवळजवळ, तेव्हापासून माझ्या मनात ते डळलं कुठंतरी आपली एक कॉपी सापडा
मिळावी त्या शोधात मी होतो. मला नंतर पोस्ट मिळाली ग्रुपवरती की फोटो कुणाकडे मिळतोय का बघा. पण माझं काही धाडच होईना की फोटो आपल्याकडे आहे असं म्हणून सांगितल्याची, कारण फोटो ऐन टायमाला नाहीच मिळाला तर वेगळं विषय तो म्हणजे एक हार्टलाही झाला असता आपण, म्हणून मी लवकर हे केलं नाही. पण नंतर शोधाशोध सुरू केली, थोडासा अंदाज आला कुठं प्रिंट मिळेल. मग त्यानंतर मी ग्रुपला पोस्ट टाकली की प्रयत्न करतो आणि प्रयत्नाला यश आले. आणि एवढे काही सत्कार करायची काही गरज नव्हती खरं म्हणजे. आभारी आहे तुमचे. आणि याच्या कोणाला कॉपी पाहिजे असतील तर आपल्याला क्लिअरमध्ये मिळतील. त्यासाठी मी उभा आहे. खरोखर सचिन विलकर सरांच्याकडे आपण शाळेची परवानगी मागितली. परवानगी मागितल्या सरांनी आम्हाला शाळा उपलब्ध करून दिली. सचिन विलकर सरांचे काही आभार मानतो. तसेच पी.डी. कांबळे सरांना अल्पावधीत फोन करून त्यांनी लगेच होकार दिला आणि त्यांच्या पाहुण्यांना सांगितलं की अरे तो कार्यक्रम खरोखरच आज आहे का ही खात्री कर. रात्री त्यांचा मला फोन आला आणि ते इथं उपस्थित राहिले म्हणून त्यांचेही आभार. तसंच संजयकर सरांच्या घरी गेलो होतो त्यावेळेस संजयकर सर औरंगाबादहून आले होते आणि त्यांची आपल्याकडे आलेले आहेत. त्यांना आत तरी कसं आहे पण सरांच्या डोळ्यात झोप होती आम्ही आत कसं जायचं म्हणून तिथं दारातच त्यांचे आमंत्रण दिलं, त्यांनी ते स्वीकारलं. इथं आले म्हणून त्यांचेही आभार. तसंच काळे सर आमचे गावचेच आहेत आणि त्यांचाही कार्यक्रमात आम्हाला सांगितले आले म्हणून त्यांचेही आभार. वसंत अप्पांचेही आभार ते आले म्हणून. तसेच सगळ्यात महत्त्वाचं आमचे जुने सर्व मित्र मैत्रिणी बहीण भाऊ ह्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून सर्वजण आले त्यांचेही आभार. आणि कार्यक्रम संपला असेल जाहीर करतो आणि जेवणाचा प्रोग्राम आता आहे. 1-2 मिनिटं आता आपण जसं गुनगुनाते रहना कभी अलविदा कहना, कभी अलविदा कहना.